पंतप्रधान कार्यालयातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आणि दिल्लीपासून ते माध्यमांमध्ये पंतप्रधान मोदींचे सर्वात जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे हिरेन जोशी यांनी अचानक राजीनामा दिल्याची चर्चा सर्वत्र होते। मंडळी, फक्त हिरेन जोशी नाही तर कायदा आयोगाचे सदस्य हितेश जैन आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांच्यासह त्यांनी देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे। विविध माध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार पंतप्रधान कार्यालयात OSD म्हणून काम पाहणाऱ्या हिरेन जोशी यांची अचानक हकालपट्टी झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्यांच्यावर काही गंभीर आरोप असल्याचं विरोधकांनी मांडलं। त्यामुळे हे प्रकरण लगेचच गाजू लागलं। विरोधी पक्ष, काही नेते आणि काही माध्यमांनी हिरेन जोशी यांच्यावर ऑनलाईन बेटिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा दावा केलाय। PMO मधील महत्वाच्या अधिकाऱ्याची अचानक झालेली हकालपट्टी, बेटिंग रॅकेटच्या चर्चांनी पेटलेलं राजकीय वातावरण, यामागील सत्य नेमकं काय आणि हिरेन जोशी यांच्यावर काय आरोप होत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आरोप कितपत खरे आहेत, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊयात हिरेन जोशी नक्की कोण आहेत। हिरेन जोशी हे पंतप्रधान कार्यालयात सहाय्यक सचिव आहेत। त्यांना नरेंद्र मोदींचे डोळे आणि कान म्हणूनही ओळखलं जातं। हिरेन जोशी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण राजस्थानमधील बांसवाडा इथे घेतलं आणि नंतर पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथून PhD मिळवली। जोशी यांनी भिलवाडा येथील माणिक्य लाल वर्मा टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। आता जाणून घेऊयात त्यांची मोदींशी भेट कशी झाली। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने राज्यातील अभियंत्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमादरम्यान अचानक एक तांत्रिक समस्या उद्भवली आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित असल्याने सर्वजण घाबरले होते। मात्र हिरेन जोशी यांनी काही मिनिटातच ही समस्या सोडवली, ज्यामुळे मोदी खूप प्रभावित झाले। नंतर 2008 मध्ये जोशी यांना नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली। ते नरेंद्र मोदींशी जवळीक साधू लागले आणि त्यानंतर मुख्यमंत्री मोदींचे सहाय्यक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा हिरेन जोशी यांनीही PMO मध्ये प्रवेश केला आणि त्यांचे OSD बनले। PMO मध्ये त्यांचं पद संयुक्त सचिवांच्या पातळीवर आहे। राजकीय वर्तुळात जोशी यांना पंतप्रधानांचे डोळे आणि कान म्हणूनही ओळखलं जातं। हिरेन जोशी पंतप्रधान मोदींच्या वेबसाईट, ब्लॉग आणि सोशल मीडिया अकाउंट्स म्हणजेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवतात। हिरेन जोशी हे पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण डिजिटल कामकाजाचे प्रमुख मानले जातात। पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काय पोस्ट व्हायचं, कोणती माहिती जायची, कोणता फोटो टाकायचा, या सगळ्याचा अंतिम निर्णय जोशी घेत असत। NarendraModi.in हे संस्कृत आणि हिंदीमध्येही उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जोशी यांनी सुरू केला। ETच्या अहवालानुसार जोशी दररोज पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटवर येणाऱ्या हजारो संदेशांमधून 100 संदेश निवडतात आणि ते पंतप्रधानांना दाखवतात। सोशल मीडिया आणि डिजिटल जगातील सर्व घडामोडींचा अहवाल ते दररोज रात्री उशिरा पंतप्रधानांना देतात। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच जपानला भेट देत होते। या दौऱ्याच्या अगदी आधी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून जपानी भाषेत एक ट्विट पोस्ट करण्यात आलं होतं। पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाउंटवरून जपानी ट्विट पाहून लोकांना वाटलं की त्यांचं अकाउंट हॅक झालं आहे, परंतु तसं झालं नव्हतं। या ट्विट मागे हिरेन जोशी यांचाही हात होता। त्यांनी जपानमधील भारतीय दूतावासातून ट्विटरचे भाषांतर करून घेतलं। नंतर सॉफ्टवेअरवरून ते तपासल्यानंतर ते नरेंद्र मोदींच्या अकाउंटवरून पोस्ट केलं। मंडळी, काँग्रेसने हिरेन जोशी, नवनीत सहगल, हितेश जैन यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले। या लोकांनी अचानक राजीनामा का दिला असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केलाय। पवन खेरा यांनी या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे। हिरेन जोशी यांचे अमेरिकन पार्टनर कोण होते, त्यांना किती पैसे मिळाले, हे सर्व महादेव बेटिंग ऍपमुळे घडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे। काँग्रेसने याला स्पष्टपणे PMOचे काळे सत्य म्हटले। पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की हिरेन जोशी कोणत्या व्यवसायात सहभागी होते, कोणत्या बेटिंग ऍपमध्ये, कोणत्या परदेशी भागीदारांमध्ये, सरकारने उत्तर द्यावे। काँग्रेसचा आरोप आहे की PMO मधील लोक परदेशी नेटवर्कशी व्यवहार करत होते आणि हे लपविण्यासाठी अचानक राजीनामे देण्यास भाग पाडलं जात आहे। काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाथे यांनी Xवर लिहिलं की पंतप्रधानांच्या खूप जवळचे असलेले आणि माध्यम ज्यांच्या आदेशांचे पालन करत असत त्यांचे OSD जोशी यांना अचानक काढून टाकण्यात आलंय।
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी अचानक राजीनामा दिला. येत्या काळात आणखी राजीनामे येतील असं म्हटलं जाते. पण हे काय आहे? भ्रष्टाचार समोर येत आहे. या देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार नाही का? पंतप्रधान कार्यालयात काहीतरी गडबड आहे. तसेच पत्रकार रुबी अरुण यांनी एक्सवर लिहिलं की हिमानी सूद नावाची एक महिला आहे. ती चंदीगड विद्यापीठाची प्रो कुलगुरू आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची जवळची सहकारी देखील आहे. त्यानंतर ती हिरेन जोशी यांची खास मैत्रीण बनली. हिरेनने तिच्यासाठी भारत मायनॉरिटीज फेडरेशनची स्थापना केली. या फेडरेशन मध्ये सर्व इस्लामिक देशांचे राजदूत जोडले गेले. काही शक्तिशाली ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि मुस्लिम धार्मिक नेते सदस्य बनले गेले. हिमानी सूद यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले आणि 5 फेब्रुवारी 2024 रोजी त्या सर्वांना मोदींना भेटायला नेले. यानंतर हिमानी सूद यांची व्हॅटिकन सिटीचे पोप लुई 14वा यांच्याशीही ओळख करून देण्यात आली, जिथे तिने मोदींचा फोटो तिच्यासोबत काढला, जेणेकरून पोप त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी फोटो देऊन आशीर्वाद देऊ शकतील. पंतप्रधानांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर हिमानी सूदला नेण्यात आलं आणि अनेक महत्वाच्या लोकांशी ओळख करून देण्यात आली. हिमानी सूद यांनी मोदीजींच्या नेतृत्वाच्या नावाने मैं हूं भारत नावाच्या मोहिमेची घोषणा केली. शीतल पी सिंग यांनीही एक्सवर लिहिलं की सोशल मीडियावर फिरणाऱ्या कागदपत्रे आणि चॅट्स मध्ये असा दावा केला आहे की जोशी यांना दुबईतील महादेव ऍपच्या मालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. परदेशी व्यवहारांसाठी, चॅनल व्यवस्थापनासाठी आणि कथानकाच्या सेटिंगसाठी कमिशन. अटक टाळण्यासाठी ते अचानक पळून गेले आहेत आणि त्यांनी अश्विनी वैष्णव यांना राजीनामा सादर केलाय. एवढंच नाही तर त्यांनी असंही लिहिलं की सोशल मीडियावर अशी अफवा आहे की त्यांनी कायदा आयोगामार्फत सट्टेबाजीचे कायदे शिथिल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा बंगला रिकामा करण्यात आला. नवनीत सहगल यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं की उत्तर प्रदेशच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे आवडते राहिलेले सहगल यांच्यावर बोटे दाखवली जात आहेत. परंतु या सगळ्यात त्यांची भूमिका काय होती हे स्पष्ट नाही. लोक विचारत आहेत की जर पीएमओ मध्ये बसलेली व्यक्ती सट्टेबाजी माफियाचा भाग होती तर देशाच्या सुरक्षेचं काय? 50,000 कोटी रुपयांचा काळा व्यवसाय आणि टीव्ही चॅनल गप्प का आहेत? मंडळी, हिरेन जोशी, नवनीत सहगल आणि हितेश जैन यांच्या राजीनाम्यांची चर्चा सुरू झालेली ही चर्चा आता प्रचंड राजकीय वादळात रूपांतरित झालीय. आरोप, प्रत्यारोप, फुटलेल्या चॅट, सोशल मीडियावरील दावे आणि विरोधकांचा हल्लाबोल, या सगळ्यात खरं काय आणि अफवा काय याची अधिकृत पुष्टी अजूनही कुठेच नाही. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.